अलेक्झांड्रे आझाच्या नवीन हॉरर फिल्म नेव्हर लेट गो मधून पुन्हा एकदा जंगलात काहीतरी भयानक घडतंय, अगदी काही महिन्यांनंतरचं. याआधीही एका वेडसर खुनी, काही विक्षिप्त पर्या आणि एका अयशस्वी पुनरुत्थानाच्या प्रयत्नांमुळे आम्हाला दूर राहण्याचा इशारा मिळाला होता. हाले बेरी या चित्रपटात एका आईची भूमिका साकारते, जी आपल्या जुळ्या मुलांना एका पोस्टपोकॅलिप्टिक जगाच्या नाशानंतरच्या परिस्थितीतून वाचवण्याचा प्रयत्न करते. त्या एका आडबाजूच्या झोपडीत राहतात आणि तिथून बाहेर पडताना नेहमी एका दोरीने घराशी जोडलेले असणे आवश्यक आहे, कारण घर हा त्यांच्यासाठी एकमात्र पवित्र आश्रय आहे. जर ते अंजोड झाले तर त्यांना एका भयंकर दुष्ट शक्तीचा सामना करावा लागेल, जी त्यांना गिळंकृत करेल. मात्र ही दुष्ट शक्ती फक्त तिलाच दिसते. ती आपल्या मुलांना सांगते की त्यांना ही शक्ती मोठे झाल्यावरच दिसेल. यामुळे नोलन, पर्सी डॅक्सफोर या जुळ्या भावंडांपैकी एका मुलाच्या मनात शंका निर्माण होऊ लागते. त्याला त्याचा भाऊ सॅम्युएल, अथनी बी जेनकिन्स, विरोध करतो. त्यांच्या अन्नाचा तुटवडा होत चालतो. तळलेल्या झाडाच्या सालींचे जेवण हा नक्कीच एक खालचा बिंदू आहे आणि त्यामुळे कुटुंबात तणाव निर्माण होतो. चित्रपट पाहताना अनेक चित्रपटांची आठवण येत राहते. बर्ड बॉक्स, 10 क्लोव्हरफील्ड लेन, द बाबाडूक, द व्हिलेज, अ क्वाइट प्लेस आणि इतर अनेक. हा चित्रपट अशा काळातला आहे जिथे एकाकीपणाची कहाणी आणि लपलेल्या धोक्यांची गूढता असते. पण यात काही सूक्ष्म सामाजिक मुद्दे देखील उभे केले जातात, जसे की आईची चिंता की ती आपल्या मुलांना बाहेरच्या राक्षसांपासून वाचवते, तर कदाचित घरातील समस्यांनी त्यांना जखमी करेल. हा चित्रपट अनेक गोष्टींबद्दल असू शकतो: मानसिक आजारांचा वारसा, हेलिकॉप्टर पॅरेंटिंगचा दमछाक, किंवा काळ्या मुलांना निर्दयी, वांशिक अन्यायाच्या जगात सोडण्याची भीती. जेव्हा चित्रपट आपल्याला अंदाज आणि सत्याच्या मधल्या भागात ठेवतो, तेव्हा त्यात एक ख्या अर्थाने आकर्षण असतं. पण सुरुवातीचं सेटअप संपल्यानंतर प्रत्यक्ष धोकं कोणाकडून आहे हे समजणं आणि लहान मुलांना मोठं विचार करणं भाग पडल्यामुळे खरं ताण निर्माण होतो. आझा काही भयानक दृश्यांमध्ये गुंततो. हाले बेरीला तिच्या मृत आईचं एक विकृत रूप दिसतं, कधी तिचे मृत मुलं, तर कधी एक मोठं विषारी सापाचं दृश्य. यातील एक प्रसंग, ज्यात त्यांच्या कुत्र्याचा समावेश आहे, प्रेक्षकांना खरोखर ताणतणावाखाली ठेवतो. पण या दृश्यानंतर चित्रपटाच्या शेवटच्या भागाची हवा निघून जाते आणि त्यातील रहस्य गोंधळात गुंततं. आझा यांना चित्रपटाच्या गंभीर वातावरण आणि भूताच्या कहाणीतील हलके, भयानक घटक यांच्यात तोल साधता आलेला नाही. ते कधीकधी अचानक भीती दाखवायची का की गहन मुद्द्यांवर विचार करायला लावायचं, याबाबत गोंधळलेले दिसतात. शेवटी चित्रपटातील सगळं अस्पष्ट होत जातं आणि आपण शेवटपर्यंत पोहोचल्यावर सोडून देण्याची तयारी दाखवतो. अंतिम निर्णय 5 पैकी 3. तर मित्रांनो, हा होता नेव्हर लेट गोचा रिव्ह्यू. तुम्हाला हा रिव्ह्यू कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.